हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर हा जो व्हिडिओ आहे तो गुरुवारचा आहे. मी बुधवारी जाऊन बरचसं सामान घेऊन आली होती, की पूजेसाठी वगैरे, म्हणजे सोमवारपासून जो आपला श्रावण चालू होणार आहे त्यासाठी. आणि दुसऱ्या दिवशी अचानक नवन्याची तब्येत खराब झाली. म्हणजे तिला पहाटेपासून थंडी आणि ताप आला होता. तर तिला खूप थंडी वाजायची आणि तापही प्रचंड होता. तर गुरुवारचा दिवस जो आहे तो माझा पूर्ण असाच गेला. ती अजिबात एकटी बसत नव्हती. कारण लहान मुलं आजारी पडले, की त्यांना मम्मी, आई लोकंही जवळच लागतात. तर तिचं दिवसभर असंच होतं, "मम्मी माझ्याजवळ बैस, मला घेऊन बैस." ती जरी झोपली तरी अशी शांत झोपत नव्हते. अगदी एक 10-10 मिनिटांनी उठून मम्मी, मम्मी करायची. तर असाच हा दिवस होता. तर मी संध्याकाळी स्वयंपाकाला घेतलं होतं तिला थोडंसं बरं वाटतंय म्हणून. पण तिला काय माहिती काय झालं, मी पीठ मळतानाच माझ्याजवळ परत येऊन थांबली. "मम्मी मला घे ना, मम्मी माझ्याजवळ बैस ना." तर मी तिला घेतलं तर मला बोलली, की "मम्मी आपण व्हिडिओ करायचा का, करायचा का?" कारण तिला व्हिडिओ करायला प्रचंड आवडतं. तर म्हटलं, "ठीक आहे, चल मी तुला थोडा वेळ घेऊन बसते." आणि मी असाच कॅमेरा चालू करून ठेवला होता मोबाईलचा. तर बसले होते तिला घेऊन आणि तीही थोडीशी कॅमेऱ्यात बघून अशी तोंड वगैरे करते, मस्त ॲक्टिंग करते. तिला छान वाटतात त्या गोष्टी. तर तिचं ते चालू होतं. पण तिची तब्येत अशी अगदी ठीक नव्हती. म्हणजे तिला ताप वगैरे इतका येत होता, की तिला नीट चालताही येत नव्हतं त्या तापाने. पण कॅमेरा चालू असल्यावरती अशी थोडीशी नखरे करत होती. कारण तिला दुपारी थोडंसं औषध दिलं होतं, तर तिला आत्ता जरासं बरं वाटत होतं. पण यानंतर तिला पुन्हा ताप वगैरे आला. मी यांना फोन केला होता आधीच, की आल्यावर हिला दवाखान्यात घेऊन जाऊयात, कारण ताप तिला सारखाही येतोय, जातोय. तर ते बोलले, "ठीक आहे, तू सगळं आवरून ठेव, मग आपण दवाखान्यात जाऊया." म्हणून मी स्वयंपाकाला घेतलं होतं, की पुन्हा संध्याकाळी जर वेळ नाही झाला स्वयंपाक करायला, तर म्हटलं पटकन स्वयंपाक करून ठेवावा. साधारण इथे एक 5 वाजले होते, 5-5:30. मग मी स्वयंपाकाची तयारी करत होते, पण तिला बरं वाटत नव्हतं. म्हणून मी तिच्यासोबत बसली होती. तर तिला पुन्हा थोडासा ताप आला होता. पण मी औषध आत्ताच दिलं होतं म्हणून म्हटलं एक 3-4 तासमध्ये जाऊन द्यावेत आणि मग पुन्हा द्यावं. तर ती खेळता-खेळता पुन्हा म्हणजे तिला मांडीवर घेतलं मी. तर ती तशीच माझ्या मांडीवर झोपून गेली. तर इथे पाहू शकता आम्ही बाहेरच बसलेलो होतो आणि ती अगदी 1-2 मिनिटात पुन्हा झोपली. कारण तिला तापेसारखी झोप येत होते. तिला इथे काहीतरी चावलंय ते वगैरे मी पाहत होते आणि मी माझं लक्ष गेलं तर मला दिसलं की तिच्या अंगावर काटा येतोय. म्हणजे तिला थंडी वाजते असं मला जाणवलं. मग मी तिला उचललं आणि पुन्हा बेडवर आणून झोपवलं. तिच्या अंगावर वगैरे जे आपलं ब्लँकेट असतं ते दिलं आणि म्हटलं की मी आता पटकन स्वयंपाक करते, ती झोपली आहे तोपर्यंत. ती उठल्यावर पुन्हा मम्मा, मम्मा करेल. तर मी ते पीठ मळत होते जसं की मी सांगितलं आणि ती पुन्हा माझ्या मागे लागली होती, "बैस मम्मा." तर मी ते पीठ मळलं आणि मऊ करायचं सोडून दिलं. म्हटलं तिला थोडंसं बरं वाटल्यानंतर मग मी पुन्हा स्वयंपाक करेल. तर मी पीठ मळलंय आणि इथं कुकरमध्ये जे आपले काळे चणे असतात ना मोड आलेले, ते शिजायला लावले होते. तर तेही अगदी छान असे शिजलेत. तर इथे मी चण्याचं कढण केलंय, चपात्या बनवून घेतल्यात. यांच्यासाठी शेंगा भाजून ठेवल्या होत्या कारण त्यांना ते आवडतात आणि दुपारी मी मिक्स डाळीचं वरण आणि भात लावला होता नवण्यासाठी, तर तो देखील आहे. म्हटलं एवढंच बस झालं, अजून काही करायची गरज नाहीये. त्यानंतर मग हे आल्यानंतर यांनी चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्ही नवन्याला घेऊन दवाखान्यात गेलो. तर इथे नवन्याला हसवण्याचे प्रयत्न चालू होते, पण ती खूप म्हणजे खूपच गळून गेली होती. तिचे डोळे वगैरे अक्षरशः सुजले होते आणि पूर्ण फेस वगैरे असा तिचा पिंक-पिंक झाला होता. तिला बिलकुल बरं वाटत नव्हतं. पण म्हटलं चला तिला जर बरं वाटलं तर ठीक आहे व्हिडिओ वगैरे काढून. पण ती अजिबात मूडमध्ये नव्हती कसल्याच. म्हटलं ठीक आहे जाऊ देत तिला जसं ठीक वाटेल तसं आणि तिला थंडीही वाजत होती. स्वेटर वगैरे घातला नाही. तर माझ्याकडे ही जी ओढणी आहे शालसारखी त्यातच आम्ही तिला गुंडाळून घेऊन गेलो होतो आणि आमचा नंबरही लगेच होता. फार जास्ती काही गर्दी नव्हती. 73 आमचा नंबर होता, 73 आणि 68 चालू होता. म्हटलं ठीक आहे की त्यालाही वेळ लागणार नाही. पटकन दवाखान्यातलं जे काम आहे ते होऊन जाईल. आणि आम्ही मोठीच गाडी घेऊन गेलो होतो नवऱ्याला थंडी वाजते म्हणून. तर तिने येताना नारळ पाणी मागितलं होतं. तर मग येताना दवाखान्यातनं
तिला नारळ पाणी घेऊन आलो होतो, तरी ते तिचे पप्पा तिला ते पाजत होते, पण तेही ती फारसं असं नीट पीत नव्हती. तर तिला म्हटलं अगदी थोडंसं तरी पी, ज्याने तुला थोडं बरं वाटेल. तर इथे तेच चालू. तर ती काहीच खायला मागत नव्हती, जेवायचं नाही म्हणत होती. म्हणजे फक्त रडत होती आणि उलटी आली, उलटी आली असं तिचं चालू होतं. तर आम्ही नवन्याला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. तर डॉक्टरने काय सांगितलंय नवन्याला? तर डॉक्टर म्हटले की तिला बघून, आणि तिचे हातपाय पण ती म्हणते दुखतायत असं. तर डॉक्टर म्हटले तर थोडंफार लक्षणं वाटत आहेत चिकनगुनिया किंवा डेंग्यूचे. तर 3 दिवसाचा त्यांनी कोर्स दिलाय. तर म्हणे सुरुवात तर या कोर्सपासूनच होते, तर त्याने बरं वाटलं तर ठीक आहे, नाही तर 3 दिवसांनी परत बोलवले. हो ना? आणि तिथंच खाली उतरले तिच्या पप्पांना म्हणते आपल्याला नारळ पाणी वगैरे काही घ्यायचंय की नाही. तर आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घेत.